सांभाळून घ्या बरं का, लय माणूस आहे. ती उचलते. हरी रामकृष्ण हरी.
अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढंच कीर्तन चालू असेल. क्या बात आहे. सगळ्याला तर बंदी, परवानगी रद्द झाल्या. परमार्थ म्हणजे काय, देव म्हणजे काय, तुम्ही जे स्वतःला 2-5 मिनिट विसरून गेले आणि ज्या स्वरूपावर तुम्ही रूढ राहिले ते आनंद होते. आणि ते आनंद म्हणजे पूर्ण संसार बाजूला सारून, पूर्ण देहभान बाजूला सारून त्या आनंदामध्ये विलीनीकरण स्वतःला करून घेणं, ही परमोच्च ज्ञानाची अवस्था म्हणजे देव. कुणी वेदांताचार्य जरी असला तरी ह्याला सांगायला त्याला बाप लागतो. बापाशिवाय सांगू शकत नाही. बिगर बापाच्याचं कामच नाही. बिगर बापाच्याने काय करायचं, नुसतं वर्णन करायचं. लाडू, चिवडा, करंजी, लाडू, चिवडा, करंजी, अजून काय, आई काय काय करते घरात. करंजी झालं, अनरस, काठी कोडबळ, मोठे शेव, छोटे शेव, काय म्हणते चिवड्या, कापल्या, शंकरपाळ्या. नुसतं म्हणायचं, नुसतं म्हणायचं. महाराष्ट्रभर असं चाललंय, नुसतं लाडू, करंजी, चिवडा, शंकरपाळी, नुसतं म्हणायचं. जेवढ्या पण तृप्त जेवण आपण तृप्त झाले असं होतं का? तृप्त होत नाही का? फक्त ज्या आईच्या अंगावर बाळ पितं ते बाळ तृप्त होतं. विठाला बाटलीनं बाळ तृप्त होत नाही का? होतं तुमच्याकडे? पप्पाजीवाली भाऊ, बाटलीवाली बी याला माहितीये, अंगावर पाजणारे बी याला माहितीये. जास्त बाटलीवाली का जास्त अंगावर पाजणारे? अंगावर पाजणारे आई बंद झाल्या आता जीन्स पॅन्ट वाले आले, टी शर्ट वाले. अंगावर पाजणारे कुठं राहिले? मी ऐकलं होतं, तुम्हाला माहिती का नाही, की अंगावर पाजणाऱ्यांचा शेप बिघडतो असं म्हणतात. माफ करा, होतं असं. एका एका आईला आमच्या इथं 11 मुलं आहेत. 7 भाऊ 5 बहिणी. तरी म्हातारी अजून खटाखट आहे, पोरगी अजून खटाखट. आणि जे दुधावर त्या बाटलीवर आलेत ना, ते बाटलीवरच गेले. विठाला तृप्त होतो का नाही? तृप्त होत नाही. होत नाही का? होत कुठली तरी भूमिका साकार होत नाही. तृप्त होत, त्याला आई लागते. आई आहे का? आता आई नाही म्हणून तृप्त नाही. तुम्हाला काय माहिती? आई नाही म्हणून आई गेली 97 साली, आता काय तृप्त होणार? विठाला मग तुम्हाला हा प्रश्न येईल की तुम्ही कोण आहे? म्हणून मग तुम्ही कोण?
आम्ही आई म्हणत होतो. तुम्ही म्हणले आई गेली, मग तुम्ही कोण आहे नाही का? तुम्ही कोण आहे मला सांगा. क्लिंटन ना? त्यांचा एखादा दूध भारतात आला, त्याची किंमत किती असावी? किती किंमत असते? जेवढी क्लिंटनची किंमत आहे ना, तेवढीच दुधाची किंमत आहे. मग आम्ही ते नाही, दूध समजा. विठ्ठल दुधाची किंमत किती असते? दुधाची किंमत किती आहे? जेवढी अध्यक्ष आहे ना अमेरिकेचे, जेवढी किंमत आहे ना, तेवढीच किंमत दुधाची आहे असं मला म्हणायचं. तेवढीच. हा, दूध कशासाठी आला बाबा? आला का आणला? दूध आणला का? काय? मी एवढं बी देवा भान सोडलं नाही. नमन आत्म झाला पाहिजे का वर्ण झाला पाहिजे? नमन आत्म झाला पाहिजे का वर्ण झाला पाहिजे? मी एवढंही भान. मी काय म्हणत होतो, अमेरिकेचा दूध जेवढा मोठा, जेवढा अध्यक्ष जेवढा मोठा, तेवढा दूध तेवढाच मोठा. मग दूध कशाला आला असेल ना भारतात? ते भारतात आल्यानंतर डायरेक्ट कुणाशी भेटतो? दोनच व्यक्तीशी भेटतो. पण एक तर राष्ट्रपती, नाही तर पंतप्रधान. दुसऱ्याची भेटत नाही. म्हणजे किती किमतीचं असेल? तुका म्हणे मज धाडिले सुखरूप असा सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी मी आलो. मला येण्याचं कारण नव्हतं. मला येण्याचं कारण नव्हतं. असं काही पाप काही कर, चांगलं काही वाईट करून पाठीमाग होतं असं नाहीये. मग मी कशाला आलो? जगाच्या कल्याणासाठी. दूध कशाला आला? यायची गरजच नव्हती. आता तुम्ही आम्ही आलो ते वेगळं भागे. बॅटरी नंदिनीच आहे माझ्या डोळ्यावर आहे, ती बॅटरी बंद केला. दूध आहे ना, तुम्ही आम्ही आलो त्याचं कारण वेगळे, पण माझं येण्याशी कारण वेगळे. तू खूप बरं म्हणतो. आम्ही वया कोणता मी कुठं आणून सोडलंय? तुकोबा एक कशासाठी आले आणि आपण कशासाठी आलो? आपण कशासाठी आलो हे लक्षात ठेवा. मी विचारत आपण कशासाठी आलो? खरोखर परत रिवाज टाकतो. आपण ह्याच्यासाठीच आलो. आपण इथले जे मंडपातले ना ह्याच्यासाठी आलो, आनंद घेण्यासाठी, वैष्णव मेळावा करण्यासाठी आलो. वैष्णव मेळावा करण्यासाठी आलो. काही आवड आहे, काही आवड आहे आणि काही गरज आहे. आवड असेल तर गरज असेल. आवड हा विशेष क्षणिक आहे. दुसऱ्या पावलाला आवड संपते. तंबाखू
खाऊ वाटली तर माझी आवड आहे. मला सकाळचा प्रसंग होत नाही तंबाखू खाण्यात. किती लोक आहे असे तंबाखू खाणारे अनुग्रह घेऊन हात वर करा बरं, प्रामाणिकपणे हात वर करा बरं. अनुग्रह घेऊन किती लोक तंबाखू खातात? कोणच नाही. हे चांगलं आहे. आणि जर गळ्यात माळ घालून, जर अनुग्रह घेऊन जर तंबाखू जर खात असाल तर ते तुम्हाला फसवायला लागेल. मला नाही फसवायला लागेल. मला काय करायचं? तुम्हाला फसवायला लागेल. हे ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पट्ट्या सांभाळावी. हे वाघिणीचं दूध आहे. सांगाल मी पुढे जाऊ. याला सोन्याचं भांडं लागतं. गंजलेलं भांडं चालत नाही. गंजलेली भांडी तुम्ही बघता ना, वरनं टाकले की खालनं गळून गेले. 10 वर्षांनी पाहिलं तर डबडच. आपण म्हणले किती वर्ष झालं अनुग्रह घेऊन? म्हणजे 15 वर्ष झालं. तुझ्या काय कसं काय दिसणे गेलं खाली. आवड असावी का गरज असावी? आवड गरज समजत नाही का? गरज. हा, भजन करू म्हणजे करून घेऊ म्हणजे ह्याच्यावर होत आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिव्यक्तम् एकं नित्यमेमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविध्यात्मरूपा देवा तुझी गणेशो सकलात्मति प्रकाशो मनी निवृत्तीदासो अवधारी देवी. ज्ञानियांचा राजा ज्ञानी अंतराजा गुरु महाराज मनती ज्ञान देव तुम्हायसे. म्हणून काय गुरु ब्रह्मा, गुरु हा ब्रह्मा आहे, गुरु हा विष्णू आहे, गुरु हा तुमचा आत्मा आहे, तुमचा माझा हा आत्मा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञान्यांचा आत्मा देव आहे. मग ह्या ठिकाणी आहे ना काय म्हणतो महायोग पीठे तठे मरत्यम वरम पुंडरीकाम धातुरम तया समाविष्टमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू
पांडुरंगा करू प्रथम नमन. काय म्हणले दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू मस्तके हे पाया वरे वार करे मस्तके हे पायावरी वार करी संताच्या आपण कुठे होतो आता काय करावं आपण कुठे होतो आई सांगणार आपण कुठे होतो आई आवड असावी का गरज असावी आवड असावी का गरज असावी जगदीश भाऊ म्हणजे आवडीचा विषय ताब्यातला नसतो गरज असावी लागते नाही कळलं माझं कीर्तन ऐकायला ना सुपर फास्ट गाडी चालते म्हणून थोडस मेमरी खाली करून बुद्धी वाढवून आणि मनाचे कान करून ऐकत काही लोकांचं स्टेटमेंट आहे माझ्याबद्दल की बाबा इतकं फास्ट बोलता ना तुम्ही ते माझ्या डोक्यातच नाही म्हटलं पण कीर्तन लई भारी झालं कीर्तन लई भारी झालं काय म्हणून मला लक्षात नाही आता काय म्हणा बर जुन्या जे साधकावर आवरण आलं ते काढायचंय नवीन साधकांना माहिती द्यायची कीर्तनात्मक काय आहे आपल्याला काय कीर्तन करत असताना आपल्याला पाकिटवारी कीर्तन आहे का कीर्तनकार म्हणजे काय बांधाचा बैल आहे का अप्पाच्या मी बांधाचा बैल आहे म्हणा पण कीर्तनकार म्हणजे बांधाचा बैल आहे का 9 तारखेला कार्यक्रम आहे म्हणे महाराज तुम्हाला यायला लागलं तुझ्या बापाचं नोकर आहे तुम्ही विठाला मैदान भी आम्ही निवडू वेळ भी आम्ही निवडू मस्ती भी आम्ही घालू आनंद भी आम्ही घेऊ कुणाच्या मैदानात नाच ना आमचं काम मैदान आमचं असं पकवाजे बी आमचं असं आनंद घ्यायचा आहे कुणाच्या पाकिटावर आणि कुणाच्या टायमिंगवर नाचत नाही आपण कुणाच्या टायमिंगवर नाचावं का आनंद आहे नाचू कीर्तनाचे आवड असावी का गरज असावी एका दिवशी तुम्हाला आवड आणि गरज मधला फरक सांगतो 1 सेकंदात 2 सेकंद एका गावाला आपण कीर्तनाला चालतो जगदीश भाऊ आम्ही मोठी गाडी होती मला असं इथं कोकळ भाऊ नाही आले गाडी चालवत होते आणि एक ताई आहे ना आता कच्चा रस्ता होता जगदीश भाऊ एक ताई नवऱ्याला घेऊन येत होती आता मला वाईट वाटलं आपण आता पाठीमाग ताई बसली कच्चा रस्ता आहे तो जीव तोडून ते सायकल वाईट वाटलं म्हणलं भाऊ साईडला गेला ताई चल बस गाडी ते म्हणले भाऊ नाही येणार मला यायची इच्छा पण नाही येणार का
म्हणले भाऊ समजून घ्या मी नाही येणार. म्हणजे का सांग ना. म्हणजे मी जर तुमच्या गाडीत आली तर हा पळून जाईल घरी. मी जर तुमच्या गाडीत बसले त्याची गॅरंटीच नाही. याची सायकल फिरली गेला घरी. मग कीर्तनाला आवड असावी का गरज असावी. असे कितीतरी आहेत सायकली परत फिरल्या. काहीला वेळ नाही. काही आपल्या सदुगऱ्याचे उंडे खायला गावाकडे गेल्या. माहिती आहे का तुम्हाला. नाही येळ आमुष्याला आज येळ आमुष्य आहे. काही बाजरीचे लाडू करतात आमच्या इकडं. काही शेंगदाण्याचे लाडू करतात. एक मोठा लातूर जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा ऊस असतो. आणि त्याच्यासाठी काही लाडूसाठी गावाला गेले. पण हे लाडू चांगले का ते लाडू चांगले. आम्ही खातो सुखाचे लाडू. आम्ही खातो कशाचे लाडू खातो आम्ही. शेंगदाण्याचे. शेंगदाण्याचे लाडू काय होतं माहितीये का. सुखाच्या लाडूने होत नाही. शेंगदाण्याच्या लाडूने सकाळी होतं ते सुखाच्या लाडूने होत नाही. आवड असावी का गरज असावी. गरज आहे. आम्हाला गरज आहे म्हणून आम्ही टाळून टाकले. इथे ह्याची गरज आहे. याची गरज आहे. ह्याची गरज आहे. एकदाच घे भाऊ फोटो काढून. आमचं दिसतंय. हा सगळ्यांचं लक्ष जातं. बसा. हा एकदाच घरी फेटा बांधू आपण. सगळ्या पोच देतो मी. अशा हे चांगलं वाटतं फोटो लावलेला. जाऊया आता. चांगलं वाटते. कोण लावलाय फोटो. खरं सांगा मला विचारून टाकलात का फोटो. खरं सांगा तुम्हाला माझी शक होते. चोर आहे तुम्ही. चोर. चांगले चोर आहे. आपल्याला वस्तू निर्देश करायचा आहे. देह निर्देश नाही. काय करायचंय. वस्तू निर्देश करायचा आहे. देह निर्देश नाही. देह नाशिवंत आहे. मळमूत्राचा बांध आहे. देह लबाड आहे. आज मी असं दिसतोय तुम्हाला उद्या असलच असं नाही. कारण काय माझा देह नाशिवंत आहे. नाशिवंत सत्पुरुष होऊ शकत नाही. हे श्रीपाद बाबांचं तत्व आहे. विठाला संतांनी देह अंगीकार केलाच नाही. संतांनी काय अंगीकार केलं. तत्व अंगीकार केलं. काय केलं तुम्ही. आम्ही काय अंगीकार केला. काय अंगीकार केलं. दुपारी जगदीश फार 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 स्तुती नाही. फार सुंदर असं आम्ही ठरवलंय. तुम्ही माझ्या कीर्तनाची तारीफ करायची. असं ठरलंय आमच्यात. आम्ही मीटिंग घेतली तिथं पुलावर. आणि अजून एक मीटिंग झाली. दोघांच्या बॉर्डरवर कीर्तन ठेवायची. सकाळचं तुम्ही हाणायचं तो संध्याकाळ दुसऱ्याला येऊ द्यायचं नाही. दोघांच्या बॉर्डरवर म्हणजे मांजरीच्या आणि केशवनगरच्या बॉर्डरवर ठेवलं. सकाळचं मी हाणतो आणि संध्याकाळचं तुम्ही हाणा. नाही का. असं काही झालं नाही. डोक्यात नाही झालं. आम्ही निरपे उजळावं आलो वाट. खरा खोटा निवाळा. कशाला आलो. घ्यायू नकार वैरी.
आपल्याला कमी वेळात जास्तीत जास्त माहिती कशी मिळत, जास्तीत जास्त माहिती कशी मिळत नाही का. एका कीर्तनकाराला विचारलं, हे का बांधते सांग, तुला अजून 1 महिन्याचं फक्त हे का बांधतात सांग. भले तुझे किती गुरुवारी आहेत त्यांना विचारून सांग हे का बांधतात. अजून येतोय ते, अजून 6 महिन्यात झालं. किती भाग्याचे आपण, किती भाग्याचे आपण. इथली जी वस्तू इथं टाकली, इथली जी वस्तू उचलली चालली, ह्या कीर्तनाच्या माध्यमातनं ऊर्ध्वमुख होऊन ते वरती येऊन कीर्तनकार जाग्यात सोडून जाऊ नये म्हणून हे म्हटलं का. हे आता बायका बांधतात, हे तर इथं चाललंय. हे काय मग कर बाबा, तुझ्या गुरुला वाटलं असं आता काय करू, सांगितलं तरी मी घाबरणार नाही. कधी काळी आहे ना, ह्या मोठ्या माणसाने ना, जेवढे मोठे आहेत ना, त्यांनी माझ्या एक साधकांच्या समोर बसावं आणि त्या साधकाने कीर्तन करावं, किंवा कीर्तन करत असताना आमचा एक साधक त्याच्या समोर असं बसून बघावं. नाही बोबडी वळली तर सांग. तुमच्यात काय आहे माहिती नाही, तुम्हाला बोलणारच नाही तुम्ही, फक्त समोर जाऊन असं बघायचं त्याच्यात, फक्त बघायचं, फक्त बघायचं. त्याला घाम सुटेल असं घाम सुटेल, फक्त बघत राहायचं. जगदीश भाऊ करून बघा, फक्त असं बघत राहायचं त्याच्यावर. तू बघल तुझ्याकडे आहे ना वस्तू, एक दिवस कर, फक्त टक लावून आहे ना, नजरच चुकवायचं. त्याला असं वाटेल नाही की काय बघितलंय मलाच कळलं ना, मी काय बोलायला लागलो. हे व्हायब्रेशन कुणाकडेच नाही. व्हायब्रेशन कुणाकडे, व्हायब्रेशन कसं आले, होतलंय त्यात, कसं आले, होतलंय त्यात होतलं गेलं. व्यापक कानी जे पेरले, डोळा जे कानात पेरले, रस होतीले कानी, एवढी उठवले नाही. काय म्हणतात, काय प्रमाण आहे हे अभंगाला मला सांगावं, कुणी महाराष्ट्रात कीर्तन करावं. रस होतीले कानी, येऊनी उतरले नाही. गुरु माऊली त्यांनी पूर्ण कृपा केली. रस होतीले कानी, येऊनी उतरले नाही. रस भिडे हाडो सांग, रस भिडो हाडो सांग, देह पालटली बुद्धी. कुणी महाराष्ट्रात कीर्तन करावं, रसच माहिती नाही. काय रस म्हटलं, काय रसच नाही, रसच नाही. रस काय, ब्रह्मरस. काय ब्रह्मरस आहे हा, काय कल्प आहे. ही पाठीमागे जे बोल लावलंय ना, टाइमपास नाही लावलं. हो, वटवृक्ष जे लावलेलं आहे ना, हे ब्रह्मदेवापर्यंत उलटा वटवृक्ष आहे. जगदीश भाऊ, उलटा वटवृक्ष कधी पाहिलं ना, मुळावरती खाली फांद्र्या, त्यातली तुम्ही एक फांद्री, किती भाग्याची. उलटा वटवृक्ष कल्पवृक्ष, आणि कल्पोत्तरू तळवटी जो कोणी बैसला. काही मुली त्याला सांगा, जो कोण म्हणताय, माऊली म्हणते. काय तुमचं भाग्य बाबा, अपार भाग्य. तुम्ही ज्यांनी बाबांच्या नादी लागले त्यांचं वाटोळ झालंय. विठ्ठला काय बोललो, अंडरलाईन करा, रेकॉर्डिंग असेल तर मला उद्या कोर्टात त्याचा. ज्यांनी बाबांच्या नादी लागलं त्याचं काय झालंय, परमार्थात येऊन प्रॉफिट आहे का लॉस आहे. जगदीश परमार्थात येऊन जगदीश भाऊचं म्हणणं प्रॉफिट आहे. तुमचं काय म्हणणं आहे, एकच शब्दात उत्तर द्या. परमार्थात येऊन लॉस आहे का प्रॉफिट आहे, कुणाकडेच उत्तर नाही. माझ्यासारखी आपण सारखी व्यक्ती माझ्या असताना तुम्हाला सांगायला लाज वाटते. प्रॉफिटच काय आवश्यकताच नाही.
परमार्थात येऊन प्रॉफिट देह बुद्धीचा नाश केलाय. आता माझा हा विषय राहिलाच नाही ना, मग लॉस झाला, प्रॉफिट झाला, लॉसच लॉस करून टाकलं बाबांनी. हा काय केलं की माझं होतं ना, माझं देहभावच नष्ट केला, मग लॉस झाला का प्रॉफिट झाला? प्रॉफिट एखाद्या व्यक्तीला लाख रुपये नुकसान झाले तरी जो हसतो, म्हणजे जाऊ दे माझं नो, जाऊ दे माझं नो. ही फक्त हितली सत्ता आहे. नाहीतर एखाद्या व्यक्तीला ज्याला अनुग्रह नाही त्याला जर लाख रुपयाला जर कोण टाकलं तर त्याचा बीपी शुगर चेक करा, त्याला रात्रभर जाग, लाख रुपयाला काढतो, लाख रुपयाला काढतो, लाख रुपयाला काढतो. माझे सुख माझं गावी तुम्ही प्रेम कर. सर्वसाधारण माणसाला जेवढी तकलीफ होती ना संसाराची, काय म्हणलं, सर्वसाधारण माणसाला जेवढी तकलीफ संसाराची होती ना त्याच्या 5 रुपये पण ठेवले नाही आपल्याला. प्रत्येकाला तकलीफ आहे आपल्या. आणि तुम्हाला सांगू का, सोनं घासून घेतलं जातं हे लक्षात आहे. काय म्हणलं, सोनं कसं घेतलं जातं, त्याला वितळून घेतात, म्हणजे साधं खाला कस लागते. भाऊ म्हणले आमच्या बाजारात मिळते, त्याला काहीच तकलीफ नाही, त्याला काय तकलीफ. सोनं पण होण्यासाठी सोन्याला परीक्षा द्यावी लागते. ज्यांची परीक्षा चालली त्यांनी असं समजावं की मी सोनं व्हायला लागलो, विठाला. ज्याची परीक्षा चालली त्यांनी काय समजावं, माझं सोनं व्हायला लागलं समजायचं. सोनं व्हायला लागलंय का केलं, सोनं केलं केलं कुठली तरी एक बाजू मांडायची, मी काय कंप्लीट नाही करणार. सोनं व्हायला लागलं का केलं, केलं. दिवशी अनुग्रह झाला त्या दिवशीच झालं सोनं. आई म्हणते केलं नाही का, सोनं केलं. सोनं नव्हते का, बरवे झाले, बरवे
तुमच्याच प्रश्नाचं उत्तर परत तुम्ही पुढे आलं कळलं काय सांगत होतं सोनं सोनं झालं का सोनं सोनं गेलं का व्हावं का व्हायला लागलं पहिलं देव नव्हते का तुम्ही होते म्हणजे इथं हे लिहिलेलं चुकीचं आहे का की आत्माराम हृदय आले आत्माराम काय झालं हृदयात आलं पहिलं नव्हतं का पहिलं नव्हतं अशात होते मग काय झालं आत्माराम हृदय ते ते काय नर्सरीचा अभ्यासक्रम होता का त्यांचा ते पीएचडी होती त्यांची त्या पठ्ठ्याने बिलकुल स्वरूप 5 तत्व विलिनीकरण झालेल्याला परत 5 तत्व एकत्रित करून ह्या पृथ्वीवर बोलवलं काय ताकद सामर्थ्य असेल 5 तत्व एकदा गेले ना परत येत नाही तुमचे आई वडील माझे आई वडील एकदा गेले ते 5 तत्वाला कळले परत येत नाही ह्या पठ्ठ्याने 5 तत्व एकत्रित करून परत आणलं काय ताकद कुठून आली हे ताकद कुठून आली हे ताकद देणारे व्यक्ती हेच होते नाही ताकदच ते होते काय म्हणतात ताकदच ते होते मुळात कोण आहे तुम्ही देवच कोण आहे बोला देव देव आहे. काय झालं होतं भ्रांती हा भ्रांती झाली भ्रांती झाली मग भ्रांती काय केली आम्ही काय केलं दिलं तुम्हाला आम्ही काय केलं भूल दिले भूल दिल्यानंतर जे भूल दिलेली व्यक्ती होती भूलीचं औषध असेपर्यंत नंतर जागी झाल्यावर म्हणते मी कुठे जागी झाल्यावर लोखंडातच गंज असतं आणि गंजच एक दिवस त्या लोखंडाला संपवत दुपारी जगदीश भाऊ सांगत होते सद्गुरूला तुम्ही काय करताय सद्गुरु में ऐसा चाहिए जैसा जंगल का शेर ना किसी से दोस्ती ना किसी से बैर साधक मंदिरात आला की सद्गुरूने मांजरीत जाऊन उभं राहायचं साधक मांजरीत आला की त्यांनी कुठं जायचं त्यांनी पुढं फरलांग मारायची बघता बघता साधकच सद्गुरू होतो पण सद्गुरू हाताला सापडत नाही विवेकी सद्गुरू असा हा गुंता जर कळत नसेल तर तो सद्गुरू कसला जर गुंताच कळत नसेल मग तो सद्गुरू नाही तो गडी तो महाराज आहे बरेच सद्गुरू महाराज झाले परत काय झाले बरेच सद्गुरू पहिलं महाराज होते परत त्यांनी सद्गुरू व्हायला गेले तिकडून मिळून कस तरी सद्गुरू झाले आता सद्गुरू झाल्यानंतर परत महाराज झाले त्यांचा करंट बाद झालाय माणसं हे जाग्यावर आहे चांगला फेटा बिटा मागतात करंट कुठे करंट महत्वाचे करंट हा सद्गुरू तुम्हाला काय सांगू मी काय सांगत होतो लक्षात आलं काय सांगत होतो आज विषय अंतर नका करू लोखंड हा तिथं थांबा बाबांचा दृष्टांत ऐकलं होतं ह्याचं काय होतंय याचं काय होतंय विचारलं होतं एक येडेने विचारलं होतं याचं काय होतं आपण सांगा ना याचं काय होतं भाऊ सांगा ना याचं काय होतं भाऊ सांगा ना साहेब सांगा ना याचं काय होतं बऱ्याच लोकांनी सांगितलं त्याचं काय होतंय त्याचं काय होतंय टाकाऊ वस्तू आहे म्हणले ते काय टाकाऊ त्याचं काय होतं पण ज्ञानी असतो ना ज्ञानाला कळते ह्याला जर दिशा दिली तर ह्याला सगळं काही होऊ शकतं महाराष्ट्रात ना असं होत चाललं उगच नाही कोणाला ताकद आहे ते एक सद्गुरू ताकद आहे सद्गुरू एक वेगळं डिपार्टमेंट आहे ते बशी यांनी मिळत नाही देव काहीच नाही काय म्हणलं मी महाराष्ट्राच्या गादीवर देव आहे हे सांगणारे माणसं करतो पण देव काहीच नाही ह्या मूळ आधारावर मी आहे बोला आता काय बोलायचं निळा म्हणे तुझं नवळत तसे Thank you.
तुम्हाला देव दिसत नव्हता का पहिलं? दिसत नव्हता. व्यवहार कोणाशी चालू होता? व्यवहार कोणाशी चालू होता तुमचा? देवाशी. देवाशी चालू होता. तुम्हाला खायला घातलेलं, खायला कोण दिलं? देवाने. खाल्लं कोण? देवच. देवाने. आणून दिलं कोण? देवाने. देवाने. पचवलं कोण? चालवलं कोण? हालते हे सत्ता कुणाची? देवाची. पहिलं देव नव्हता का? होतात. झालं काय म्हणून? परिसात. गंजानेच लोखंडाला संपवण्याचं ठरवलं होतं. काय म्हणलं मी? गंजानेच लोखंडाला संपवण्याचं ठरवलं होतं. वेळेत आई भेटली आणि गंज पत्राने पुसून काढला. वेळेत आई भेटल्यानंतर काय झालं? गंज पुसून काढून टाकला. गंज पुसल्याबरोबर काय झालं? मूळच मी तेच. ह्याचं काय होतंय? ह्याच्यावरती संस्कार जसे करेल. माझं कीर्तन कळतं का नाही? नसन कळत तर अजून मागं सरकून अजून एकदम अजून पहिल्यापासून सुरुवात करू. काय प्रमाण हीच वस्तू जागी. तर लोखंडांचं जे खिळा सापडलं होतं त्याच्यावर जे संस्कार होईल, आता त्याला जर संस्कार करून साधी चावी बनवली ना, साधी, तर एक घराची चावी बनते. घर किती लाखाचं आहे? घर किती लाखाचं आहे? 20 लाखाचं. त्याची किंमत किती? 20 लाखाची. जर त्याच्यावर संस्कार चांगले केले आणि त्याच खिळ्याचे विमानाची चावी बनवली तर विमान किती लाखाचं? 20 कोटीचं विमान आहे. चावी किती लाखाची असेल? 20 कोटीची चावी. हे सद्गुरू आहे. हे डिपार्टमेंट सद्गुरूचे. सद्गुरूच्या हातात जर भेटला गंजल्याला एकदम गंजलेलं माझ्यासारखा गंजाडी कोणच नव्हता. चला हो, तुमचं जाऊ द्या, तुम्ही चांगली होते. आता बरं, आपलं झाकून ठेवायचं, दुसऱ्याचं वापरून बघायचं, आपल्याला सवय. माझ्यासारखा गंजाडी कोण होता? कोणच नव्हता. पण सगळं गंज पुसून टाकलं आणि मग काय झालं? परिपूर्ण आत्माराम आला होता. लक्षात आलं का? गंज पूर्ण काढलं. गंज पूर्ण काढल्यानंतर काय म्हणले? सद्गुरूने कृपा केली. सद्गुरूने कृपा केली. वेळेअभावी तुम्हाला तुमचा आनंद ब्रेक करावा लागतो. काय सांगत होतो? सद्गुरूने कृपा केली, निज वस्तू दावी. अवघडे बरवे झाले. हे कोण सांगावं? निळोपर आहे. आत्माराम हृदय ते वस्तू आहे. मग सद्गुरूने काय? सद्गुरूचं डिपार्टमेंट सांगत होतं. तुम्हाला सांगतो का, मला थोडं अज्ञान आहे. जगदीश भाऊ सदानंद मदत करते. जेव्हा महाराष्ट्र लेवलमध्ये बीज निर्माण होते
ते किती व्होल्टची होती सांगता येईल? चला 1000 रुपये लावा. जेव्हा तालुक्याच्या ठिकाणी येते तेव्हा डिडक्शन म्हणून किती येते? 240. त्याच्या मधीत कसं काढलं जातं माहिती आहे? एक ट्रान्सफॉर्मर असतं मध्ये आयन असतं, वरून वीज सोडली जाते आणि खालून जेवढी पाहिजे तेवढी घेतली जाते. त्यात आपल्या गावाला आहे ना आप्पा, तुमच्या गावाला 240 व्होल्ट असं लिहिलेलं असतं. ते प्रत्येक 240 व्ही लिहिलेलं असतं. डिडक्शन करून 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 तुमच्या गावापर्यंत 240 व्होल्ट तुम्हाला झटका दिला. सद्गुरू समजून घ्या, तो झटका म्हणजे करंट आहे ना सद्गुरू. हे डबडे ह्याला फॅन म्हणत नाहीत, ह्याला फॅन म्हणत नाहीत. ह्याच्यातनं जे हवा आहे, जे चैतन्य निर्माण होतं, करंट आहे त्याला खरं म्हणतात. हे डबडे आहे ना आपण चालत नाहीत. घरात फॅन आहे का? आहे, चालू करा ना, करंट नाही. टीव्ही आहे का? आहे ना. दिल्लीतलं दिसतं का? दिसतं की. लावा की. करंटच नाही. लावा, दिसू द्या आम्हाला 2-4 माणसं. दिसत नाही म्हणलं ना का? जोडलंच नाही ना. जोडल्यावर काय होतं? जोडल्यावर दिसतं ना, जोडल्यावर दिसतं. फॅन गरागरा फिरायला लागतो जोडल्यावर. हे प्रकाश आणलाय ना 240 व्होल्टचं, हे डिडक्शन कर. बरं अजून एक सांगतो, भजन करा विठाला. आजचं कीर्तन वेगळंच चाललंय. ही सगळी वायरिंग करत असताना हे छोटे मोठे मुलं आहे ना, खरंच धन्यवाद द्यावं तेवढं. हे पोरग आहे ना, हे चौक पाहणं रात्रभर उभे, रात्रभर माझ्यावर. कोण बल्ब बसवतंय, कोण वायर आणते, इकडची वायर आणते, तिकडची वायर आणते, इकडं लावते, तिकडे पडदे लावते. बरोबर तुम्हाला धन्य त्यांची म्हणतात, धन्य त्याचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जे लावलंय जोडलंय हे कुणीही करतं. टीव्ही लावल घरात, इकडची वायर तिकडं नेईल, तिकडची वायर इकडं नेईल, बाहेरला एअरबल लावल, हे कोणी करतो. पण जे मेन लाईन आहे, जे मेन लाईन आहे, त्या लाईनला तिथं वायर सुटली जाते, त्याला ऑथोराइज लागतं. त्याला ऑथोराइज वायर इंजिनियर लागतो. आणि कुणाचंही काम नाही. आणि कुणीही जाऊ नये. मी काय म्हणले, एखादा आप्पा चढलेत वर आणि एखादी दोन्ही म्हणावं मला कोणी येतो वर जाऊ, काय होईल वर गेलं? कावळा कसं कुठलं हे सद्गुरू कावळा फार करून उडल्यासारखं कुठं. एवढा मोठा करंट आहे, एवढा ते 240 काहीच नाही, 1000 व्होल्ट आहे. तुम्ही वाढवत नाही म्हणून तुम्हाला कळत नाही. तुम्ही ऊर्जा वाढवून बघा, तुम्ही ऊर्जा वाढवून बघा, तुम्ही ऊर्जा वाढवून बघा. तुमचा झुराचा बल नाही पेटला तर सांगा विठाला. काय म्हणलं? 20 वॅटचा झुराचा बल असतो. ऊर्जा वाढवून बघा. मांडे कोण भाजलं? कसं भाजलं होतं? मांडे कोण भाजलं होतं? कसं भाजलं होतं? तवा आणलं होतं. काय केलं होतं त्याने? माऊलीच्या पाठीवर. असं काय दिल्लीतली बुवा होतं का ते? हा, भिंत चालवली, रेडा बोलवला, काय काय केलं? भिंत चालवली. महाराष्ट्राची कीर्तनकार सांगतात माझ्या माऊलीने भिंत चालवली, माझ्या माऊलींसारखं ज्ञान नाही, माझ्या माऊलींसारखं ज्ञानाचं सागर. ज्ञानाचा
यांचं माईक चांगलं आहे. माझं कधी झालं तरी चालत. यांनी पाय मागं वळला ना मग माझे दोन्ही पाय मागं महाराष्ट्राचे कीर्तनकर सांगतात ज्ञानोबाचं ज्ञान पहा, तुकोबाचं वैराग्य पहा, नाथबाबांची शांती पहा, नामदेव महाराजांची भक्ती पहा, निलोबाची निष्ठा पहा, नुसतं पहा आणि तू हे किती वेळा ऐकलं असेल आतापर्यंत तुमचं वय किती? निलोबाची निष्ठा, तुकोबाचं वैराग्य, ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान, नामदेव महाराजांची भक्ती पहा, नाथांची शांती पहा, हे किती वेळा ऐकलं असेल. पण हे कशाने मिळतं हे कोण सांगत? हे तयार कशाने झाले? आज तू कोपाने अनुभव मारले आपण काय म्हणलं ते मोठात घेतलं तरी चालत. ज्ञानेश्वर महाराज मारले. कोण मारलं? कोण मारला सर? आपणच ना. ज्ञानेश्वरांचे विचार मारणे, तुकोबांचे विचार मारणे, अंमलात न आणणे म्हणजे ज्ञानेश्वर मारला असं माझं मत आहे. चला विठाला राम मारला, कृष्ण मारला, छत्रपती शिवाजी सुद्धा मारला. काय म्हणतात ते? छत्रपती शिवाजी महाराज मारले. कोण मारले? आपणच मारले. त्यांचे विचार मारले म्हणजे छत्रपती मारले असा सरळ अर्थ आहे. विचार मारले. आता दुर्योधन आल्या बाजारात. दुर्योधन म्हणजे काय माहिती? मला तुमच्याकडून माहिती नाही, पण दुसऱ्याच्या धनावर टपलेला सरळ अर्थ आहे. दुसऱ्याच्या दुःशासन, डबल शासन करणारा. सॉरी म्हटलं तो का मला कोणा माहितीये का? मी गुंद्रे, मी कुठं गावाला घेऊन जाईन तळायचं पण नाही. भाऊला नाही म्हणत मी, पण दुःशासन म्हणजे आता दुःशासन. आता रावण आहेत की नाही? आहेत की ते बोलतात किती बोलतात किती. आता तर 20 तोंडी रावण आहे. तुम्हाला काय रावण म्हणजे ते रावण नाही. आता तुमच्या मध्ये माझ्यामध्ये रावण येतात. ठिकाणी भरले तर रावण. हा तुम्ही पेपरला वाचत नाही, ह्याची उचलून नेली, त्याची उचलून नेली, ह्याची पळवून नेली. हे कोण आहे? हे रावण आहे. नाही मी काय सांगत होतो? ज्ञानोबाचं ज्ञान सांगतात, निळोबांची निष्ठा सांगतात. हे कशाने झाले माहिती आहे का? हे सद्गुरूने कृपा केली, निज वस्तू दाविली. निज वस्तू दावली का नाही? खरं सांगा, तुम्हाला अभंगात बसवलं का नाही? नाहीतर ह्या अभंगाची भवानी बी नसती झाली. नुसते वाचलं असतो आपण. आई वाचत होती आमची किती दिवस.
किती दिवस मग चाललाय हा काकडा, किती दिवस चाललाय, उठणार कोण आणि जागे कोण करणार. एक कैवल्य चक्रवर्ती सम्राट हृदय असत श्रीपाद बाबाच्या जागे करण्यासाठी. दुपारी कोणतरी सांगितलं बाबाने भांडे विकले, पुण्याकडे प्रवास केला. भांडे विकले नाही हा. गरजच नव्हती. सरकारी नोकरी होती, नीटचे जीवन चरित्र वाचा. आपल्या वडिलांचं काहीतरी दुसरं काय सरकारी नोकरी होती. अजिबात भांडे त्याचे विकले बाबा. नीट जीवन चरित्र वाचा, नाहीतर सुज्ञ माणसात ज्यांनी त्या काळामध्ये जे होते त्यांना विचारलं भांडे अजिबात गरीब नव्हते ना. जे महाराष्ट्राचं पोट भरणारा बाप होता तो गरीब असणार आहे. अजिबात गरिबी नव्हती. श्रीमंत बापाचे तुम्ही लेखक काय सांगत होतो, आपण काय सांगतो डाळा. उठा जागेवारे, आता उठा. काय म्हणते उठा, खायला सांग. उठलो ना आम्ही, जन्मालो याचे, आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संते, भय निरसली कंते. कृत्य कृत्य झाले हो, इच्छा केली ते पावलो. हे कोण म्हणाव. हे सावध झालो, सावध माझा रेट तर जास्त होता. आता तुमचं एक प्रमाण झाले आणि तेच म्हणले प्रमाणाला 10 रुपये. प्रमाणाला 100 देतो मी. चल फक्त पुढे चालायचं नाही, मागे चालायचं. उठा लागे वारे आता, शरण आली का पंढरीनाथा. अहो महाराष्ट्रभर चालला होता हा डग. महाराष्ट्रभर चांगले चांगले महारथी होते, महारथी होते चांगले चांगले. बाबा तुमची वस्तू खरी आहे, पण मंदिरात नका सांगू. तुमचे जे अंगात येते ना लोकांच्या, इथं नका सांगू. म्हणणारी माणसं कोण होते, सदानंदी. बाबा तुमची वस्तू खरी आहे, तुम्ही खरंच सांगता, पण या मंदिरात दाखी वाटी व्हायला लागली. आणि ही जे अंगात येणं चाललंय ना तुमचं, हे खरं आहे मला माहिती. प्रथम विना रोम अर्जत द्रवलता श्वेत द्रवलता विना विना आनंद अश्रू कल्या शुद्ध वेद भक्ता विनाशया. मी वाचले म्हणले, अंगाला काम आल्याशिवाय, अंगात गोम हर्ष मन उन्मन झाल्याशिवाय परमात्मा हातात येत नाही, हे मी पाहिले. नामदेव महाराज म्हणतात की असं ज्याला झालं नाही म्हणले ती येडे. असं ज्याला झालं नाही ते येडे. ज्याचं कोणाला राहिले, ज्याचं कोणाचं राहिले असं होत नाही. हे ज्या साधनेला बसल्यानंतर देव अंगात असून सुद्धा अंगात असल्याची जाणीव होत नाही. त्यांनी वेळ काढून आमच्या 3ऱ्या मजल्यावर या. परत तुमच्या शिफ्टीला आग लावतो. शिफ्टीला आग लावल्यावर काय होते, पाठीमध्ये एकाने शिफ्टीला हात लावली, फार लंका जाळून टाकली. त्यांनी अंगात असणारा देव अंगात त्याची जाणीव होत नाही, आपण कमी पडतो असं समजतो. हा
नाहीतर अंगात असणार. दुपारी भाऊनी काय सांगितलं, जे एक पॉझिटिव्ह ऊर्जा आहे आणि पॉझिटिव्ह ऊर्जा जो श्वास आहे ना प्रबोधाचा चालतो आणि त्याचा तो ठेका ओरिजिनल लावून दिला ना, ते निरोगी शरीर आहे. मी जगदीश भाऊ 2-2 दिवस नाईट केली तर लोक आहे ना बारीक चेहरावर इथं बसलेली मंडळीने सांगावं गेलं पूर्ण रात्र झाली, पूर्ण रात्र झाली. आणि अजून बी मला 3 वाजता ड्युटी, म्हणजे 2:30 वाजता निघणे. घरी किती वाजता जातो माहिती. मग ही ऊर्जा कुठून तयार होते? हे ठेका धरला होता. ठेका निरोगी राहण्याचं साधन म्हणजे ठेका आहे. कुठला? जो प्रबोधाचा ठेका आहे तुमचा. भाऊनी म्हणले की पॉझिटिव्ह हे जे ऊर्जा आहे ते तिथं निर्माण होते. ज्यांना ज्यांना कोरोना झालाय ना त्यांना विचारा डॉक्टर काय म्हणते. ज्यांना ज्यांना कोरोना झालाय ना माहिती ना, अनुभव आहे. ज्यांना ज्यांना कोरोना झालाय ना तो म्हणतो श्वास धरून श्वास रोखून मग श्वास सोडून बंद झालं का काय वाढवत राहा तुझं पुढचं काम करावं लागेल. आम्हाला सहज व्हायचं ते. डॉक्टर म्हणला पालता पडलो. डॉक्टर म्हणला पालता पडला, काही नाही पडला का तसंच तुझं चालूच आहे. आहे का काय झालंय का आतमध्ये? म्हणलं छातीत चेक करून बघ. पाहिलं म्हणजे काहीच नाही. मग खोकला का म्हणून येतो? म्हणजे थोडासा परिणाम झालाय, थोडासा परिणाम झाला. ज्यांना ज्यांना कोरोना झाला याचा अनुभव, ज्या साधकांना नाम आहे त्यांना विचारा. ज्यांना साधकांना कोरोना झालाय त्यांनी नाम घेत नव्हतं म्हणून कोरोना झाला. त्यात मी पण आहे. तुम्हाला काय वाटलं मी दुसऱ्या तांदूळच आहे का? अजिबात. महाराष्ट्रात एकमेव. आता माझ्याकडे फिरले काय तुम्ही? माझी नेमची लय दुश्मनी. हॅलो 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 विडाला एकमेव महाराष्ट्रामध्ये सच्चिदानंद श्रीपाद बाबा आहे ना, उलटी नदी वाहत आली बरं का. महाराष्ट्रात उलटी नदी वाहिली का असली? महाराष्ट्रामध्ये आपल्या देशात एक उलटी नदी चालते, त्याचं नाव काय सांगता येईल का? महाराष्ट्रात उलटी नदी तापी. कुठली आहे? तापी. साधकांच्या घरी जाऊन सावध केलं. साधकांच्या घरी जाऊन. तसं सद्गुरूच्या घरी जायला आहे ना, एक नारळ, हार, माळ, बुक्का, गद्द, 551, 1051. सप्ताह चाललाय, आळंदीत चाललाय, जीवला सप्ताह ठेवलाय, पेढे बॉक्स आम्ही माळा टाकून ठेवल्या. इकडं माळा टाकल्या, ठेवलं इकडं माळा टाकल्या. घ्यारी हो नकारानं यारे यारे लहान
डबल प्रमाण दिलं सब्जेक्टिव्ह बॉ म्हणले पहिले जे आहे यातले एक कट होतं. नाही पहिलं जे एक मिळाले ते कट. आता बघा डबल प्रमाण द्यायचं. हा तोंड बघून वाढलं का आईने तुमचं? खरं सांग, तुमच्या आईने तोंड बघून वाढलं का? आणि तोंड बघून वाढते ती आई नसते. आता मावश्या आल्या, काक्या आल्या, चुलत्या आल्या. काय झालं बाजारात? मावश्या आल्या, काक्या आल्या, चुलत्या आल्या, आई हरवली. तोंड बघून अजिबात नाही. सकाळची येते आहे आधी, हरीचं नाम, हरीचं नाम, हरीचं नाम, रामाचं नाम. बाहेर रामकृष्ण आहे, इथं रामाचं नाम दिलं. ह्याच्यासाठी काय करावं लागलं माहितीये का? देवांना संतांना मीटिंग घ्यावं लागली. तिथं संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधले, ज्ञानदृष्टी अवलोकले. काय झालं? संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधले. एक वेळ असं होतं ना, एक विशिष्ट प्रकारची जी जात होती ना, ते ज्ञानी आणि लायकीचे संत आहे. मग आम्ही कोण होतो? एक विशिष्ट प्रकारची जात आहे, मी सांगणार नाही. ते स्वतःला अजून बी देव मानते. आणि सगळं हे भांडार आमच्याकडे. तुम्ही त्यांनी बिंबवलं कसं? तुम्ही कोण बिवा, तुम्ही आमक व्हा, तुम्ही तमक व्हा, तुम्ही तमके व्हा. तुम्हाला अधिकारच नाही. मग अधिकार कोणाला? आम्हाला. आम्हीच करावं आणि आमच्या नियमाने तुम्ही चालावं. हे माऊलींपर्यंत चालू, माऊलींपर्यंत चालू, तुकोबापर्यंत. घरावर राख रांगोळी केली हे मोडण्यासाठी. हे मोडण्यासाठी घराची राख झाली. तुम्हाला काय? तुम्हाला काय? तो आमच्या घरात येता, जे हरी भाऊ, जे हरी, अनुग्रह द्या ना. चाल भाऊ घेऊन बसतो वरती टेरेसला, घेऊन बसतो अनुग्रह. तुम्हाला काय सोपं झालं? सांभाळणाऱ्यांना भाऊनी सांगितलं होतं ना, जतन करून कसं ठेवलं. ते कुणासाठी ठेवलं? किती त्रास झाला, किती कष्ट करावं लागले. घरच्यांच्या इच्छा, अपेक्षा, घरची मंडळी सगळी बाजूला सारून हे ठेवावं लागलं. आम्हाला सहज मिळालं म्हणून यदा कदाचित कळत नसल, यदा कदाचित कळत नसल, सहज मिळालं आम्हाला. सहज सांगून गेलं, हे आपली भाऊ आहे, याला द्या. हे आपली ताई आहे, याला द्या. हे आपला दादा आहे, याला देऊन टाका. हे आम्हाला ह्याला, तुझा आम्ही नाही ना याचा बाबा, ह्याच्यावर लक्ष ठेव, हे घेऊन जा. नाही का? आज नाही तर उद्या कर, पण घेऊन जायचं. असं फुलं देत चाललं. पण ह्याला लई ना वेळ, लई याला लई संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधले आणि ज्ञानदृष्टी अवलोकिले आणि शोधून काढले ते विठ्ठलाचे नाम. एक अनादी काळाचं तत्व, इतकं मोठं तत्व काढलं, इतकं मोठं तत्व काढलं की मोठी वस्तू दाखवण्यासाठी बघनावनी वाढ गोगनावणी वाढ नाम आहे. गोगनावणी मी सांगितलं असतं किती मोठी, पाणी किती व्यापक आहे हे सांगितलं होतं. मी तुम्हाला का सांगितलं? तुम्हाला तर नाम कळलंय किती नाम मोठं आहे, त्याची निश्चय व्हावा. ह्या मेळाव्यात मेळ घालून घ्यायचंय. ह्या मेळाव्यात काय मेळ घ्यायचं? जे आपल्याला मिळालंय ते किती कॅरेट आहे, बाकी काय. आता या मेळाव्यात असं कोण चुकून आलं नाही जेणेकरून त्याला पहिलं बसून बाबा रे बाबा रे. आता कोण करायचं काम कमी केलंय आपण अजिबात. माल काय नाशिवंत आहे का? माझी आणली बाजारात, उद्या नाशणार आहे. मरेपर्यंत आमचा संघर्ष चालू राहणार आहे.
नदी वाहत जाणारी, कुणाला पाय धुवायचंय त्यांनी पाय धुवायचं, कुणाला बुटकी मारायचंय, कुणाला आंघोळ करायचंय, तुम्ही करून घ्यायचं. ही नदी हे प्रवाह आहे आपला. हे काय नाशिवंत आहे का? अजिबात नाही. ज्या महात्म्याने जतन करून ठेवलं आणि त्या महात्म्याने जतन करून काय सांगत होतो, एक विशिष्ट प्रकारच्या कास्ट मधला एक व्यक्ती, एक चालक मालक असायचा. संतांनी नियोजन केलं, प्रत्येक जातीमध्ये एक संत घातला. आता काय करायचं? आता काय करायचं? तुम्ही जात सांगा, मी संत सांगतो. मी तसं जात म्हणत नाही बरं का. माझी जात वेगळी. माझी काय आहे? माझी जात वेगळी. माझी जात आणि तुमची जात एक आहे का वेगळी? एकच. पाहुणं कुठल्या गावचे? कोण गावचे पाहुणं? ऐकलंय का शब्द? कोण गावचे पाहुणं? आपण म्हणतो ना, कुठल्या गावचे पाहुणे तुम्ही? कुठल्या गावचे? तुम्ही आमच्याच गावचे, आमच्याच गावाकडचे तुम्ही, नाही का? आमचं गाव कधी भेटायचं? जात. कुठं जा? जा आत. ये नरा आत बघ जरा, जीव हा खरा नहेरी माया. तो बुद्धी दर्पिणी ब्रह्मरवी छया, तो शब्द अभंग, तो हा. अजून एक शब्द सांगतो. जगदीश भाऊ, तुमच्या कामासाठी माझ्यापेक्षा जास्त तुम्ही फिरता. वंदे मातरम. वंदे मात आतरम. माझ्यामध्ये आतरण मान होणे. वंदे वंदे म्हणजे नमन कर, नमस्कार कर, निगडीत राहा, त्याच्या बरोबर राहा. कुठं? आत रम. कुठं रम? बाहेर रमला तर जन्म मरणाचे कारण होशील. आताही तुम्हाला इंटिमेशन देतो, ही 4 महिने फार परीक्षेचे. हे 4 महिने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, यातनं आ तुझे रमतील, माझ्या जाती तुझे राहतील. काय म्हणलं? जा आत ही माझी जात आणि माझ्या जातीचे रमतील ते 4 महिन्याच्या नंतर राहतील. नवीन येणाऱ्यांना सांगतो, वॅक्सिन तयार आहे, आता घेऊन टाक. माझा नुसती अशी वॅक्सिन नाही, नामदेवा बूस्टर डोस आहे. बूस्टर डोस आहे. सट मंगडी पट भ्या, बच्चा लेके साथ जा. आपलं काम कसं आहे? आपलं काम कसं आहे? चट मंगडी पट भ्या. आज अनुग्रह दिलाय आणि उद्या अवस्था होती असं मी कोणाला सोडलंच नाही, शक्यतो सोडलं नाही. त्यांनी उठून पळून गेला असेल, पण मी जा म्हणलो नाही. त्यांनी उठून पळून गेला असेल, नामदेव माझ्यावर, संतोष माझ्यावर, त्यांनी उठला असेल, पळून गेला असेल. त्याच्या डोक्यात आई वडील भाऊ बहीण बायको पोरं घरदार गुरं डोरं त्याच्या डोक्यात आई ते पळून गेला असेल. त्याची जबाबदारी. पण मी कधी उठलो नाही. माझं इंजेक्शन बूस्टर जोपर्यंत बसत नाही आणि त्याच्या रक्तामध्ये भिनत नाही तोपर्यंत मी सोडत. लक्षात आला का? बूस्टर डोस. ज्यांना बूस्टर डोस बाकी आहे त्यांनी पटकन यान घ्या. ज्याचा बूस्टर डोस बाकी आहे त्यांनी पटकन या, नाहीतर पुढे 4 महिन्यात गॅरंटी नाही. अवघडी 4 महिन्यात गॅरंटी नाही, अवघडी. काळाची उडी पडेल कोण आहे हो? त्याच्यासाठी कोणच नाही, आपलं कोणच नसतं. आपलं कोणच नसतं. मी समोर बापाला घेऊन, बापाला कुरवाळून, बापाला अंगावर घालून. प्रेम नव्हतं का?
काहीच करू शकत नाही. काळाच्या हाती जीव सापडला फक्त संत सांभाळू शकतात. माई नाही, बाप नाही, मुलं नाही, दार नाही. आम्ही 5 जण होतो, काहीच करू शकलो. काळ आहे ते, काळ आहे. काळ देवच काळ होऊन येतो. काय म्हणते असं नका समजू. काळ म्हणजे कोणतरी त्यातले जर चतुर्लय येते. असं कुठं होतं का? नाही का? असं कुठं होतं का? आमच्या इकडे एक गोष्ट झालेली काल्पनिक सांगतो मी. भजन करा. माझ्या मध्ये राहतात, माझ्या मध्ये बोलतात, माझ्या बरोबर बसतात. अनुग्रह घ्यायचं म्हटलं की नाही. तुमचं सगळं मान्य आहे मला. चतुर आहे, चतुर. पण तुमची चतुर आहे तिथं नाही ना चालायचे. एका घरी आहे ना, एकाच्या घरी ये मला न्यायला. जगदीश भाऊ कल्पना आहे, ये मला आप्पा नेलं. ये माझ्यानंतर त्याने म्हणलं कॉफी ठेवू का तुला? कॉफी ठेवू? ये म्हणा कॉफी ठेवू म्हणणार पहिलाच आता. बसा की म्हणजे बसा. किती वेळ आहे आपल्याला जायला? त्याला असं वाटलं भिवून पळणारे लटलट कापणारी पाहिले. बघून मला नव्हतं त्यात. आणि कॉफी देऊ का म्हणते? चहा घेणार का? कॉफी घेणार का? दूध देऊ? चांगलं दिसतंय. चतुर बघा कशी आहे ती बाजारात. त्यांनी कॉफी ठेवली. यम बसला, कल्पना का? यम बसला, टीव्ही लावलं होतं, रिमोट दिलं. यम बसला, कॉफी ठेवली एक समोर. कॉफी ठेवल्यानंतर यमाने कॉफी पिली. आता त्या कॉफीमध्ये ना गुंगीचं औषध टाकलं होतं. चतुर ना, गुंगीचं औषध टाकू. ते गेलं तासभर झोपून. तासभर झोपल्यावर त्यांनी काय केलं? यमाचा लॅपटॉप घेतला. पहिलं नाव कुणाचं असेल? त्याच त्यांनी पहिलं नाव समजा बुक घेतलं यमाचं. पहिलं नाव कुणाचं असेल? ज्याला न्यायला आले त्याच. त्यांनी काय केलं? वरचं नाव पूर्ण उचललं, खाली नेऊन ठेवलं. तासाभराने यम उठला ना, फ्रेश वाटलं. कॉफी पिऊन झोपून गेलं. फ्रेश वाटलं म्हणजे बरं झालं, अजून एक कॉफी करलंय. चांगला माणूस पृथ्वीवर दिसला. तू खरंच भारी माणूस आहे. आता म्हणला तुला नेणार नाही. मग म्हणला तुझं जे पहिलं नाव होतं ना, मी लास्ट आता मी वरनं सुरुवात नाही करणार. आता मी खाली बसलो. चतुर आहे तुमची तिथं नाही चालत. तिथं अजिबात चतुर आहे. तुम्ही चतुर किती व्हा. देव कसा आहे माहिती का? चतुराचा शिरोमणी गुण लावण्याचे चतुर आहे. लक्षात घ्या, 6 गुण ज्याच्याकडे आहे जगदीश भाऊ त्याला भगवंत म्हणतात. ज्याच्याकडं भगवंत कुणाला म्हणतात? ज्याच्याकडं 6 गुण आहे. यश, श्री, औदार्य, ज्ञान, ऐश्वर्य आणि वैराग्य ज्याच्याकडे आहे त्याला भगवंत म्हणतात. आपली चतुर आहे ती तर चालवायची नाही. आणि षडविकार आहे त्याला जीव म्हणतात. आणि ज्याच्याकडे दोन्ही नाही त्याला संत म्हणतात. क्या बात आहे. मी काय म्हणलं? काय म्हणलं? लक्षात आलं का? यशस्वी, औदार्य, ज्ञान, ऐश्वर्य, वैराग्य हे 6 गुण ज्याच्यामध्ये आहे ते षडगुण संपन्न भगवान परमात्मा. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार ज्याच्यामध्ये आहे ते षडविकारी हे जीव. आणि हा दोन्ही नाही निथळ जे आहे ते संत आहे. निथळ
अशी जर व्यक्ती सापडली तर काय करावं आप्पा? येडा सगळाच गोड आहे. भज वाटे त्यासी आलिंगन असं व्हायला पाहिजे का नाही? सुटला बाई पदर मला एक कळत नाही त्या दिलो बाहेरचा आवाज येत होता, याच्यातनं मोबाईल वाजवत होते, लोक बोंबलत होते मध्ये मध्ये. या कीर्तनात का नाही वाजत असं? कुठं जाते ते? कुठं जातात? दुपारी कसं त्यांना तिकडे गप्प म्हणावं लागायचं. मी 2 वेळा शंकर मोबाईल बंद करून ठेवा, सायलेंट करून नका. इथं का नाही होत असं? का नाही होत? त्याला सांगतो का नाही होत. त्याला कारण आहे. त्याला कारण आहे आप्पा. त्यांना ना पहिलं आलं ना व्यासपीठावर आहे ना, पहिलं बांधून घ्यायचं. सगळ्यांना बांधून घ्यायचं. त्याला एवढी बरं पडली पाहिजे की त्याचा मोबाईल आहे का मुलगा आहे हातात. त्याला मुलगा आहे का हातावर का मोबाईल आलाय का त्याला काय भानच नाही पाहिजे. इतकं बांधून घ्यायचं. असं बांधून घ्यायची कला आहे. ते असं झालंच पाहिजे आपल्याला. कीर्तनकार असे एकच रे बाबा उठ रे बाबा. तुम्ही जरा मोठ्या मोठ्या लोक महाराजांचे कीर्तन म्हणतात, लहान पोरांच्या आईला म्हणतो पाठी म्हणतो म्हणतात. काय काय येडे झाले पाहिजे. येडे झाले नाही एकदा पूर्ण देहभान नष्ट झाले. नष्ट झालेलं देहभान मग राहतेच काय खाली? हा राहतेच काय? एकदम आनंद राहतो. आनंद मग आनंद आनंद
चलनात येतं. हॅलो, ज्या नाण्यावर शिक्का आहे ते नाणं चलनात येतं. ज्या नाण्यावर शिक्का नाही गव्हर्नमेंटचा ते नाण्याला वायसर म्हणतात, चलन म्हणत नाही. विठाला विठा फरशी बसवत असताना आहे ना, त्याला फरशी बसवत असताना माझ्या इथं किचन वट्टा बनवत असताना ते नाण्या प्लेट डॉलर असतात ते मागवतात. ते पैशासारखं असतं पण पैसे नसतात. नाशिक जिल्ह्यामध्ये आहे ना एक फॅक्टरी, पुण्यावरनं सगळं चलन आहे ट्रकवर जातं. जाता जाता रस्त्यात कितीतरी पडत जातात आणि ते कंपनीचा एकपर्यंत रस्त्यात पडतं ते चलन. समजा 1 रुपयाचा 5 रुपयाचा डॉलर प्लेन डॉलर आणि तिथं गेल्यावर एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये जे डॉलर पडतात ना तर त्याच्यावर शिक्के मारलेले राहतात. इकडून एक शिक्का इकडून एक शिक्का आणि ते जे शिक्का काउंट केलं जातं त्याचं रजिस्ट्रेशन इंडियन गव्हर्नमेंटला हिसाब दिला जातो या वर्षाचं रजिस्ट्रेशन. बरोबर आहे ना, चुकीचं नाही. गाडीतनं जाता जाता किती हजारो पडतात त्याचं काही नाही, पण जे शिक्का मारतो होतो ते चलन बाजारात येतं ना ते क्वांटिटी विशेष तत्वाने मोजली जाते आणि त्याचं चलन गव्हर्नमेंटकडे नोंद असतं. हे जे तुम्ही आमच्याकडे आल्यात ना प्रत्येकाला एक शिक्का मारा आणि चलनात व्यवहारात घेतले. तुम्ही व्यवहाराच्या बाहेर गेले ते व्यवहारात घेतले. लक्षात आलं का? शिक्का मारलाय तुम्ही कुठेच वाया जाणार नाही. तुम्ही जा वाया म्हणजे सांगतो तुम्हाला. एखाद्याने ठरवा मला वाया जायचं, परंतु आम्ही काय हो, आम्ही डबडे परत सद्गुरू कुठल्या तर रूपाने पारणारला उभंच आहे. आणि तिथं मात्र हात नाही, तिथं मुसळ घेऊन उभं आहे. इथून निसटले काय प्रॉब्लेम नाही, पण पुढं उभं आहे ना. मला एक सांगा, आताच सांगितलं होतं यम होऊन कोण आलं? यम होऊन कोण येतं? त्रेतायुगामध्ये द्वापर युगामध्ये जे भक्ता राखी पायापासी दुर्जनाशी समारी. दुर्जनांसाठी यम कोण होतं? भगवंतच होते. यम कोण होतं? म्हणले गांधारी म्हणली ते यम आहे, यम दुष्ट आहे, ते मारायला आलाय तुम्हाला. आणि 5 पांडवांचं काय मत आहे? मग मला मारणारा त्योच आहे, सांभाळणारा त्योच आहे, खायला घालणारा त्योच आहे, आणि तेवढं हे सृष्टीचा चालक हातात आणून तुमच्या दिलाय, हातात आनंद दिलाय. हा, तो आनंद म्हणजे सद्गुरू आहे, ते स्वरूप म्हणजे सद्गुरू आहे, ते चैतन्य म्हणजे सद्गुरू आहे, आणि ते सद्गुरू म्हणजे निर्गुण निराकाराचं स्वरूप. काय म्हणलं? ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. पुढे काय? पण सगुण सद्गुरू दिला का निर्गुण? माझ्या सोबत सतत सद्गुरू माझा आहे, माझ्या सोबत सतत सद्गुरू आहे. मी प्रमाणा बगैर बिलकुल बोलत नाही. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण जगदीश भाऊ. तिथले संपूर्ण झोपलो तरी सद्गुरूशी संवाद, चालतो तरी सद्गुरूशी संवाद, बोलतो तरी सद्गुरूशी संवाद. तुम्हाला मी एक सांगू का? पतंग वरती हवेला गेला ना त्याला हवेची गरज लागत नाही, दोरीची गरज लागत. महात्म्यांना ज्या बंडोबाबा केरोबाबांनी अनुग्रह दिला भाऊ, आणि 13 दिवस तिथंच बसून ठेवलं आणि प्रबोधन अधिकारी एकदाच घेऊन टाकलं. मरेपर्यंत चिंतन बी नाही केलं. बोला, आपणच्या समोर सांगतो, महात्म्यांनी कधी कोपऱ्यात बसले ध्यान लावून बसले असं कधी आपण सांगा? अजिबात. मग काय झालं सर? असं काय झालं सर? 13 दिवसात काय झालं सर? शेवटचं जेवण.